श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमचा सर्वांचा येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील सुख, समाधान, समृद्धी आणि भरभराटी तसेच आरोग्य घेऊन येवो ही स्वामीचरणी प्रार्थना. आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना व्हिडिओ बघितल्याशिवाय अजिबात करमत नाही. खूप आतुरतेने त्या वाट बघतात. काही ताई तर अशा आहेत की काम करता करता सुद्धा त्या आपल्या व्हिडिओ बघतात. कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं. फ्लावर, वाटाणा, बटाटा मिक्स भाजी बनवण्यासाठी गरम तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, मिरची पावडर, गरम मसाला सर्व एकत्र छान परतल्यावर फ्लावर टाकून दिला, वाटाणा टाकला, वरून गरम मसाला म्हणजेच घरकुर मसाला टाकलेला आहे, चवीपुरते मीठ, हळद आणि उकडलेला बटाटा. चला, सकाळी सकाळी डब्याची घाई असते त्यामुळे गळ्यात पण घातलेलं नाही. पहिले गळ्यात घालून घेते का तर मी ते काढून ठेवते का तर ते खूप जड आहे आणि टोचतं. त्यामुळे छोटे गळ्यातले कुठं ठेवलेले आहे तेच माझे दिसत नाही आहे. ते पण आज शोधते कारण आपण तिकडनं सामान आणताना कुठं ठेवलेले आहे ते माझ्या काही लक्षात नाही. कपाटामध्ये सर्व इकडच्या तिकडे सामान झालेलं आहे. तर काही ताई म्हणतील की गळ्यातलं काढायचं नसतं, पण काही वेळेस काय होतं ताईंना काढावं सुद्धा लागतं. तर तेवढं मी काही पाळत नाही, घालायचं का नाही घालायचं. चला, गोधड्या सगळ्या पडलेल्या आहे त्या पण अजून उचलायच्या आहे. पहिले भाजी टाकते. तावा गरम आहे त्यामुळे चपात्या झालेल्या आहे. फ्लावर, वाटाणा, बटाटा याची मिक्स भाजी केलेली आहे. जी दार बंद करते, दार उघडेच आहे, मी चालली जाईल बाहेर. होय 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 होय. माझं लक्ष पण नाही ती बाहेर आली तर, कारण दार अचानकच उघडं राहिलं असून घेऊ जायचं नाही. तावा आपला गरम आहे. आता गरम ताव्यावरती भाजी टाकून घेते. त्यावरती जिरं, लसूण आणि मिरची टाकलेली आहे. भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेते का तर तिला खूप माती आहे. भाजी खालीवर करून घेतली. त्यावरती टाकणार आहे चवीपुरतं मीठ. मीठ थोडं टाकणार आहे का तर भाजी शिजून खूप थोडी होते. जास्त जर मीठ झालं तर खारट लागते, त्यामुळे थोडंसं टाकलेलं आहे. माझा चाललेला आहे स्वयंपाक आणि म्याऊचं चाललेलं आहे खेळणं. भाजी छान झालेली आहे. गॅस बंद करते. या तुम्ही पण चहा प्यायला. काम करत असताना सारखं घड्याळकडे लक्ष जातं किती वाजले. 2-3 दिवस घड्याळ आपलं बंद होतं, चालू केलेलं आहे. एक सारखं उभं राहिलं की कंबर दुखून येते खूप, त्यामुळे चहा घेऊन बसले. 2 मिनटं बसते, परत आपल्या हाय त्या कामाला लागते. का तर अजून आथरून सुद्धा तसंच पडलेलं आहे. किचन वाटा आवरायचा, आथरून उचलायचा आणि त्यानंतर आपली देवाची जी पूजा आहे ती. आपला किचन वाटा छोटा आहे त्यामुळे मी घासलेली भांडी, जर भांडी जास्त असली तर खाली स्टूल ठेवते, त्याच्यावरती भांड्यांची जाळी ठेवते आणि त्यामध्ये भांडे ठेवते. पण होतं काय कारण जे भांड्यांमधलं पाणी येतं ते पूर्ण खाली येतं. लगेच मला आता पुसून घ्यावं लागणार आहे कारण आपली भांडी पण खूप होती. त्यामध्ये रात्रीचे पण थोडे भांडे होते. रात्री कितीही भांडे घासून ठेवले तरी पण सकाळी काही ना काही भांडे बेसिनमध्ये जमा झालेलेच असतात. चला, किचन वाटा पण स्वच्छ झालेला आहे. आता लगेच पुसून घेणार आहे का तर खाली पाणी सांडलेलं आहे त्यामुळे लगेच पुसावं लागेल. नाहीतर काय होतं, चुकून पाय घसरला तर पडण्याची भीती असते. हे बघा, खाली असं पाणी साचतं म्हणजे जे भांड्यांमधलं पाणी आहे ते पाणी खाली निथळतं, त्यामुळे मला लगेच पुसून घ्यावं लागतं. सर्व काम झाले त्यानंतर मी बसणार आहे आता मशीनवरती. काल रात्री आपण बऱ्याच कपड्यांना टिपा मारून घेतल्या, पण ही सलवार मला खूप लांब होते त्यामुळे आता तिला उसवते.
कटिंग नाही करणार, तिला उसवते आणि आतमध्ये फोल्ड करून परत टीप टाकते. सौरभच्या नाईट पॅन्टीला सुद्धा खालून कट केलेला आहे. पण झालं काय ताईंनो, ह्या कापडावरती अजिबात मशीन टाका धरत नाही आहे. खूप प्रयत्न केला मी, पेपर सुद्धा ठेवून बघितला, पण काय माहिती, कापड तर खूप छान आहे पण एक सुद्धा टाका त्याच्यावरती बसत नाही. सुई सुद्धा चेंज करून बघितली. आता तो देणार आहे टेलरकडे, कारण घरी तर काही जमणार नाही, कारण टीपच बसत नाही, धागाच म्हणजे टाकाच घेत नाही सुई. मशीनची टीप नाहीच आहे त्याच्यावरती, वर लॉक केलेला आहे. ह्या मशीनवर आपण केलं असतं, पण आपल्याकडे सेम धागा तसा नाही, म्हणजे एकच धागा आहे, तिला 3 धागे लागतात. चला असो, खूप दिवसापासून त्याचं चाललं होतं रविवारी करू, पण दिवसभर काल पण काही वेळ मिळाला नाही. वेळ मिळण्याचं कारण म्हणजे पूर्ण दिवस चालूच राहिले आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर सांगितलेलं आहे माझं खूप डोकं दुखायला लागलं होतं, त्यामुळे मी रात्री 11:30 पावणे 12 वाजेपर्यंत टिपा मारल्या कपड्यांना. असं काही नाही, मी केव्हा पण मारते ज्यावेळेस मला उल्हास असतो किंवा मोळ येतो त्यावेळेस. आता हे उसवते आणि त्याच्यावरती खालून कटिंग करून फिटिंग करून म्हणजे कट करून बरोबर मापामध्ये करून घेणार आहे. या टॉपला फिटिंग केलेलं आहे, कारण सैल होता त्यामुळे अर्धा इंचाची मी फिटिंग करून घेतली. ओढणीला सुद्धा पिको करायचं आहे, पिकोची पण मशीन लावून ठेवलेली आहे. पण झालं काय, आपल्याकडे फॉल नाही आहे, फॉल आणि अस्तर आणायला खूप लांब जावं लागतं, त्यामुळे मी साड्यांमधले जे पीस आहे ते पण काढून ठेवलेले आहेत. ह्या पण ड्रेसला फिटिंग करायची आहे, ह्या ओढणीला पिको करायची आहे. तुम्हाला दाखवलेला आहे हा ड्रेस, त्याला पण फिटिंग करायची, त्याला पण फिटिंग करून घेते आता. फिटिंग केल्याशिवाय व्यवस्थित वाटत नाही, आपण जर तसाच घातला तर कम्फर्टेबल वाटत नाही, त्यामुळे फिटिंग ही करावीच लागते. मला तर करावी लागते, मापामध्ये माझा कुठला ड्रेस येत नाही, चुकून आला तर आला. चला, मनी प्लॅन्ट पण आपला हा खाली आलेला आहे. पहिले याला वर लावून घेते, कारण हा तसाच ठेवलेला आहे. त्या दिवशी आपण वरती लावला, तिथून पुढे लावलेलाच नाही, असा तो खाली येतो. मी त्याला असा इथं ठेवलेला होता, पण आज घेते ते पण करून. पाऊस तर काय येतो जातो सारखा, कपडे आत बाहेर, त्याच्यामुळे मी आज इथंच कपडे टाकले. आणि बाकी जे जीन्सच्या पॅन्टी आहे त्या मी ड्राय बाल्कनीमध्ये टाकून दिलेले आहे, का तर त्याचं पाणी निथळतं, त्यामुळे. घरामध्ये पण पाणी होतं आणि खिडकीत जर टाकल्या तर खाली जे राहतात त्यांच्या कपड्यावरती पाणी पडेल, तो पण विचार करून टाकावे लागतात. ज्या कपड्यांमधून पाणी पडत नाही तेच कपडे मी इथं असे खिडकीमध्ये टाकते. मशीनची जी सुई असते ते पण वापरू शकता, किंवा जाड पिन वापरू शकता, आपण जे साडीला पिन लावतो ती पिन. जी लेस होती ती पण आपण काढून घेतलेली आहे, का तर ती बॉटमला होती. बॉटमला मी जे लेस होती ती पण काढली, ती पण लावून घेतली, पण मला काही ती आवडली नाही. मी आता परत ती उसवून टाकते आणि तशीच टीप टाकते, का तर ते काय होईल, आपण ज्या वेळेस धुतो त्यावेळेस हे जे लेस आहे का ते पूर्ण त्याच्या असे धागे निघतात, त्यामुळे मग नंतर माझ्या लक्षात आलं आणि मला ती पटली पण नाही. परत उसवते आणि परत टीप टाकून घेते. आली का तू पण बघायला? हां, मशीनवर बसलं की आलीच पाहिजे. काय करते तिकडं?
इकडे इकडे ये, चल चल म्यावो. ते बघ मला चाक फिरवायचं म्यावो, तू नको घुसतो तिथं. ए पप्पाची सोन्याची पोळी म्यावती घालून देशील कशाकडे. थांब ग मावो. सर्व ड्रेसला आणि ब्लाऊजला टिपा मारता मारता बरोबर आता 5 वाजलेले आहेत हे. खाली पण दाखवते तुम्हाला. जरा काही मशीनचं काम करायचं म्हणलं की बघा असा राडा होतो. थोडं मला बाहेर पण जायचं आहे, त्यामुळे मी माझा आजचा ब्लॉग इथंच संपवते. जो कचरा पडलेला आहे तो एकदा उचलून घेते, झाडू मारून घेते. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आजचा पण ब्लॉग पूर्ण पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंटसुद्धा करा. तिला जायचं आहे बाहेर.